नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितला असेल, तुम्ही कार शिकायचा विचार करत आहात का? जर तुम्ही कार शिकायचा विचार करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपण कारचे जे बेसिक फंक्शनिंग काय असतात, ऑटोमॅटिक कार आणि गिअर कार म्हणजे मॅन्युअल कारमध्ये फरक काय असतो, आणि जेव्हा तुम्ही मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतात तर त्या गाड्यांमध्ये कशा प्रकारचं मॉडिफिकेशन केलेलं असतं हे पण आपण बघणार आहोत। तर बघा, ही व्हिडिओ संपूर्ण यासाठी बघा की गाडी कशी चालवतात आणि गाडी कशी स्टेप बाय स्टेप शिकायची, या दोघांमध्ये फरक आहे। तर गाडी कशी स्टेप बाय स्टेप तुम्ही शिकली पाहिजे, तुमच्या मनातली कशी भीती निघणार, कसं तुम्हाला जे पण जजमेंट असतं गाडीचं ते कसं शिकायचं आहे, तर या संदर्भातील प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड करणार आहोत। ज्याप्रमाणे आपण स्कूटीचे व्हिडिओ जसे बनवलं तसेच आपण कारची व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत। तर सगळ्यात पहिला आपण समजून घ्या की मोटर ट्रेनिंग स्कूलच्या गाड्या कशा असतात। जेव्हा पण तुम्ही गाडी शिकायचा प्रयत्न करता आणि जेव्हा मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेता तर जे पण त्या गाड्या ज्या असतात त्या मॉडिफाईड केलेल्या असतात, त्याच्यामध्ये जे क्लच आणि ब्रेकचे कंट्रोल असतात हे पूर्णपणे ट्रेनरकडे असतं, म्हणजे गाडी पूर्णपणे कंट्रोल ट्रेनरद्वारे केली जाते। तर त्यामुळे जेव्हा तुमची ट्रेनिंग कंप्लीट होते तर जो गाडी चालवतो तो कॉन्फिडन्स असतं किंवा जे जजमेंट असतं हे तुम्हाला त्या गाडीमध्ये येत नाही। तर त्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची गाडी किंवा मित्राची गाडी ही चालवावी लागते। त्याच्यानंतर गाडीमध्ये दोन टाईपचे असतात, एक असते मॅन्युअल कार असते, एक असते ऑटोमॅटिक कार। जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक कार असेल तर ह्या दोघांमधला डिफरन्स आपण समजून घेऊया। ऑटोमॅटिक कारमध्ये फक्त ब्रेक आणि एक्सेलेटर असतं, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला स्पीड वाढवायचा असतो, स्पीड कमी करून गाडी थांबवायचं असतं। हे दोनच प्रकार असतात, त्याच्यामध्ये गिअर येत नाही। तर ही गाडी शिकणं थोडंसं इझी असतं, खूप इझी असते। ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकदा स्टेअरिंगचा जजमेंट व्यवस्थित झाला तर ही गाडी चालवणं खूप इझी होतं। दुसरं असतं मॅन्युअल कार, जिला म्हणजे 5 ते 6 गिअर असतात। तर ही गाडी चालवणं थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पीडप्रमाणे गिअर मेंटेन ठेवावा लागतो किंवा गिअरप्रमाणे तुम्हाला स्पीड ठेवायचा असतो। तर ह्याच्यामध्ये थोडी लर्निंग वाढते। तर आणि पण जर तुम्ही गिअरवाली गाडी जर शिकलात तुम्ही तर तुम्हाला ऑटोमॅटिक कार चालवणं एकदम हे इझी होऊन जातं। तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की गिअर कारमध्ये फंक्शनिंग काय काय असतात। फंक्शनिंग ऑलमोस्ट गिअर कार आणि ऑटोमॅटिक कारमध्ये सेमच असतात, म्हणजे इंडिकेटर वगैरे सगळं सेम असतं, वायपर वगैरे पण सगळं सेम असतं। फक्त जो फरक पडणार तो फक्त तुमच्या क्लच आणि गिअरमध्ये। त्या गाडीला क्लच हा प्रकार नसतो आणि गिअर असतात, पण ते गिअर तुम्ही चालत्या गाडीमध्ये जरी नाही यूज केले तरी पण ते चाललं असतं, कारण की जर ऑटोमॅटिक मोडमध्ये जर तुम्ही ठेवलं तर ती गाडी ऑटोमॅटिकच जाणार। तर आज आपण मॅन्युअल कारमध्ये म्हणजेच गिअरवाल्या गाडीमध्ये फंक्शनिंग काय असतात हे आपण व्यवस्थित समजून घेऊया आणि ते कशा प्रकारे अप्लाय करायचं ते पण बघूया। तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण वॅगनार मॅन्युअल गाडीवर म्हणजेच गिअरवाल्या गाडीवर कारचे सगळे फंक्शनिंग बघणार आहोत, जिला 5 फॉरवर्ड गिअर आहेत आणि 1 रिव्हर्स गिअर आहे। तर सगळ्यात पहिलं आपण कारचे जे एक्सेलेटर, ब्रेक आणि क्लच काय असतं हे सगळ्यात पहिले समजून घेऊया आणि त्याचे फंक्शनिंग काय असतात ते कशा प्रकारे काम करतात हे पण आपण बघूया। तर बघा, गाडीमध्ये सगळ्या गाड्यांमध्ये एक्सेलेटर, ब्रेक आणि क्लच हे सेमच असतं। ह्याला एक्सेलेटर बोलला जातं, ह्याला ब्रेक आणि ह्याला क्लच बोलला जातो। तर लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ह्याला ABC पण बोलू शकता, ए एक्सेलेटर, B ब्रेक आणि C म्हणजे क्लच। तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकताय। तर एक लक्षात घ्या, तुम्ही गाडी नवीन शिकत असाल तर ट्रेनिंगमध्ये पण आणि जेव्हा पण तुम्ही गाडी याच्या पुढे चालवाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला उजव्या पायाने फक्त एक्सेलेटर आणि ब्रेक याचा वापर करा। जसं तुम्हाला गरज आहे, गरज एक्सेलेटरचे पाय इकडे येणार, गरज ब्रेकचे तुम्ही पाय ब्रेककडे झाला, म्हणजे उजव्या पायाची मुवमेंट अशी तुम्हाला करावी लागणार गरजेप्रमाणे। आणि जो क्लच आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला डावा पाय यूज करायचा आहे। कधी पण क्लचचा जो पाय आहे तो कधी पण ब्रेक आणि एक्सेलेटरकडे असं घेऊन येऊ नका, हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं तुम्हाला कधीच करायचं नाही। हा पाय फक्त तुम्हाला डाव्या पायाने फक्त तुम्हाला क्लच यूज करायचा आहे आणि उजव्या पायाने तुम्हाला एक्सेलेटर आणि ब्रेक याचा वापर करायचा आहे, म्हणजे त्याची तुम्हाला मुवमेंट गरजेप्रमाणे अशी करावी लागणार। तर यांचं फंक्शनिंग काय असतं ते लक्षात घ्या। एक्सेलेटर म्हणजे ज्याच्याने तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकताय, एक्सेलेटरने स्पीड वाढणार, तुम्ही जर इझिली जर रिलीज केलं तर स्पीड कमी होणार। त्याच्यानंतर जे ब्रेक आहे, ब्रेकने तुम्हाला गाडी तुम्ही रिड्यूस पण करू शकते किंवा जर जोरात ब्रेक दाबला तर गाडी तुमची थांबू पण शकते। तर ब्रेकचं काम आहे गाडी थांबण्यासाठी आणि एक्सेलेटरचं आहे गाडी स्पीड कमी जास्त करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर हा क्लच, बघा गिअरवाली जर गाडी तुम्ही चालवताय म्हणजे क्लचवाली गाडी जर तुम्ही चालवताय तर त्याच्यामध्ये क्लचचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे आणि बऱ्याच जणांना हे क्लच समजण्यामध्ये थोडंसं कठीण होतं, पण ते पण तुम्हाला समजून जाईल, थोडी प्रॅक्टिस पाहिजे त्यासाठी। तर क्लचचं काम काय ते सगळ्यात पहिलं तुम्ही लक्षात घ्या। क्लचचं काम जे आहे हे तुम्हाला जेव्हा पण तुम्ही जेव्हा तुम्ही स्टार्ट करत असाल, गाडी जेव्हा उभी गाडी आणि गाडी जेव्हा तुम्हाला रन करायची असेल तर त्यावेळेला क्लचचा हा वापर होतो। त्याच्यानंतर गाडी जेव्हा तुम्हाला फुल स्टॉप करायची असते त्या प्रत्येक फुल स्टॉपच्या वेळेला तुम्हाला क्लच आणि ब्रेक असं दोन्ही पण तुम्हाला यूज करायचं आहे। क्लच दाबूनच तुम्हाला ब्रेक करावं लागणार जर गाडी गिअरमध्ये। जर तुम्ही क्लच न दाबता जर ब्रेक दाबलात, फक्त जर तुम्ही ब्रेक दाबलात तर त्याच्याने तुमची गाडी थांबेल पण गाडीचं इंजिन बंद होऊन जाईल। तर त्यामुळे गिअरमध्ये जर गाडी असेल आणि तुम्ही जर रन करताय गाडी तर तुम्हाला क्लच आणि ब्रेक दाबूनच तुम्हाला गाडी स्टॉप करायची असते।
तर हा क्लचचा खूप इम्पॉर्टंट. तिसरा क्लचचा जो वापर आहे ते तुम्हाला गिअर टाकण्यासाठी. क्लचचं जे कनेक्शन असतं ते तुमच्या ह्या गिअरमध्ये असतं. तर जेव्हा पण तुम्ही गिअरचा अपडाऊन करता, गिअर ते पण आपण बघूया. गिअर जेव्हा तुम्ही 1 2 3 4 5 जे पण अपडाऊन करताय किंवा 5 4 3 2 1 जा मायनस करताय, तर गिअर अपडाऊन करण्यासाठी क्लच हा तुम्हाला पूर्णच प्रेस करावा लागणार. क्लचचा हाफ प्रेस कधीच करायचा नाही. फुल क्लच तुम्हाला प्रेस करून तुम्हाला जो पण गिअर पाहिजे तो तुम्हाला टाकायचा. जर तुम्ही क्लच न दाबता जर गिअर टाकायला गेलात तर गिअर हा तुमचा पडणार आहे आणि त्याच्याने क्लच न दाबता गिअर टाकल्याने गिअर बॉक्स हा खराब होईल लवकरात लवकर. तर तसं कधीच करू नये. क्लच पूर्ण दाबूनच तुम्हाला गिअर टाकायचं आहे. तर आता आपण बघूया की गिअर हे कशा प्रकारे शिफ्टिंग केलं जातं, गिअरचं फंक्शनिंग काय हे आपण समजून घेऊया. तर बघा सगळ्यात पहिला आपण गिअर समजून घेऊया. ह्याला गिअर लिव्हर बोललं जातं. तर ह्या गिअरमध्ये बघा आता आपली गाडी न्यूट्रलमध्ये, जर न्यूट्रलमध्ये गाडी आहे की नाही ओळखायचं कसं आहे बघा. फक्त न्यूट्रलच असं आहे की ज्याच्यामध्ये गिअर असं लेफ्ट आणि राईट असं मूव्ह होणार आहे बघा. हे लिव्हर असं मूव्ह होतं आहे लेफ्ट राईट, बाकी कोणत्याच गिअरला ते मूव्ह होत नाही. तर आता आपली गाडी न्यूट्रलमध्ये म्हणजेच बघा ह्या पॉईंटला आहे, ह्यासाठी जी मार्किंग दिलेली असते. आता आपली गाडी ह्या पॉईंटला आहे. जेव्हा पण तुम्हाला फर्स्ट गिअर करायचा असतो तर फर्स्ट गिअर बघा गिअर टाकताना कधी पण तुम्हाला क्लच हा पूर्ण दाबायचा. ते आपण प्रॅक्टिकली बघूया. तर पहिलं गिअर आपण समजून घेऊया. जेव्हा पण तुम्हाला फर्स्ट गिअर करायचं असेल बघा, तुम्हाला न्यूट्रलमध्ये असेल तर लेफ्ट साईडला पहिला पुश करा आणि मग आता पुढे टाकायचं. बघा हाताची पोझिशन आपण अशी ठेवलेली आहे. बरेच जण जेव्हा गिअर शिकतात तर त्यावेळेला बरेच जण हाताची पोझिशन बरोबर नाही ठेवल्यामुळे किंवा पुश न केल्यामुळे चुकीचे गिअर जातात. 2च्या इथे 4 गिअर जातो किंवा 1च्या इथे 3 पण जातो. तर तसं होऊ नये त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून शिकण्यापासूनच हाताची पोझिशन एकदम बरोबर ठेवा. आता बघा आपली गाडी एक फर्स्ट गिअरला गेलेली आहे. जर तुम्हाला सेकंड करायचं आहे परत तुम्हाला असं पुश करायचं आहे आणि पुश ठेवूनच पूर्ण मागे आणायचं आहे. हा झाला तुमचा आता सेकंड गिअर. आणि जेव्हा तुम्हाला थर्ड गिअर करायचं आहे तर थर्ड गिअरला बघा तुम्हाला नॉर्मल न्यूट्रल असं पुढे पुश करायचं आहे. नॉर्मलमध्ये अजिबात पुश करू नका. बघा असं पकडलं आणि न्यूट्रल आला आणि लगेच पुढे घ्यायचं, मग तुमचा थर्ड गिअर जाणार. आता थर्ड गिअरला गाडी आहे 4 करायचं असेल तर नॉर्मलमध्ये तुम्हाला असं मागे खेचायचं तर ते 4 गिअरला जाणार. बघा आपण जेव्हा आता सेकंड टू थर्ड गेलो किंवा थर्ड टू जेव्हा 4 आलो तर तुम्हाला गाडी न्यूट्रल पास होऊनच जाणार. म्हणजे बघा आता आपली आता सेकंड गिअर आहे, हे बघा न्यूट्रल झाला आणि थर्ड गिअर गेला म्हणजे न्यूट्रल पास होऊन गेला. 4ला पण सेम तेच आहे की न्यूट्रल पास होऊन गेला. फिफ्थ गिअर 5वा गिअर करायचा आहे तर बघा न्यूट्रल करून तुम्हाला असं लेफ्टला पुश करून मग 5वा गिअर करायचा आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही गाडी नवीन शिकत असाल 5व्या गिअरला तुम्ही लगेच जाऊ नका. सुरुवातीला तुम्ही गाडी 2-3 गिअरपर्यंत व्यवस्थित शिकून घ्या, कारण की 5व्या गिअरला खूप जास्त स्पीड असतो. त्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 महिने पहिली गाडी तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या. आणि जर तुम्हाला जेव्हा चांगला कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही 5व्या गिअरपर्यंत जा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा गिअर असतो तो रिव्हर्स गिअर, ज्याच्याने गाडी मागे केली जाते. तर रिव्हर्स गिअरला पण सेम बघा मार्किंगप्रमाणे आता आपलं न्यूट्रलप्रमाणे करायचं आहे. राईट साईडला पुश करा आणि मागे खेचा तर तुमचा हा रिव्हर्स गिअर जाणार. तर हे झालं गिअर लिव्हरचे फंक्शनिंग. तर आता गिअरचा मिनिंग काय होतं तुम्ही लक्षात घ्या. कधी फर्स्ट गिअर, कधी सेकंड आणि कधी थर्ड गिअर टाकायचं आहे हे पण तुम्ही समजून घ्या. बघा जे गिअरचा मिनिंग येतो की तुमची जेव्हा तुम्ही गाडी चालवणार तर तुमच्या गाडीचा स्पीड गिअरप्रमाणे तुम्हाला स्पीड ठेवायचं आहे किंवा स्पीडप्रमाणे गिअर ठेवायचं आहे. दोघांचा मिनिंग हा एकच येतो, ठीक आहे. तुम्ही जर रॉंग पद्धतीने गाडी जर चालवलीत तर त्याच्याने तुमच्या गाडीला प्रॉब्लेम लवकर येऊ शकते. तर बघा फर्स्ट गिअरचं जे लिमिट आहे ते समजून घ्या. फर्स्ट गिअरचं लिमिट गाडी चालू केल्यापासून म्हणजे 0च्या स्पीडपासून ते अराउंड 15पर्यंत हा झाला फर्स्ट गिअर. 15 to 30 असेल तर हा झाला सेकंड गिअर. 30च्या पुढे 45पर्यंत तुम्ही थर्ड गिअर यूज करू शकताय. त्याच्यानंतर 45च्या पुढे गेले की 4 गिअर तुम्हाला टाकायचं आहे. तर बघा हे जे लिमिट आहे ते तुम्हाला स्पीड बघायची गरज नाही. प्रत्येक गिअरला जेव्हा तुम्ही गाडी चालवणार आणि जेव्हा तुम्ही 15च्या पुढे जाणार तुम्हाला गाडीच्या इंजिनचा एक हेवी आवाज येणार. तर हेवी आवाजाचा मिनिंग हे होतं की तुम्हाला गिअर आता चेंज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सेकंड गिअर करायचं आहे. परत जर तुम्ही सेकंड गिअरला गाडी चालवताय, स्पीड जर तुमचा सेकंड गिअर लेवलच्या पेक्षा जास्त झाला तर तुम्हाला थर्ड गिअर करायचं आहे. म्हणजे आवाजावरून तुम्हाला गाडी ओळखायची आहे. ते तुम्ही जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, तुम्ही जेवढी गाडी चालवणार तर ते एक्सपिरियन्स तुम्हाला आवाजावरूनच कळेल की आता गिअर चेंज करायची वेळ आलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही थर्ड गिअरला असाल तुम्हाला परत आवाज वेगळा येईल, मग तुम्हाला हेवी आवाज येईल, मग तुम्हाला लगेच 4 गिअर करायचं आहे. पण शिकताना गाडी तुम्ही थर्ड गिअरपर्यंतच व्यवस्थित शिकून घ्या आणि गिअरचा आवाज पण गाडीचा इंजिनचा आवाज पण ओळखत जा तुम्ही आणि त्याप्रमाणे तुम्हाला गिअर चेंज करायचा. आता रिव्हर्स गिअरमध्ये कसं आहे ना की रिव्हर्स गिअर तुम्ही जेव्हा टाकणार रिव्हर्स गिअरचा आणि फर्स्ट गिअरचा ॲप्लिकेशन सेम आहे. म्हणजे क्लच आणि ब्रेक जे सोडायचं ॲप्लिकेशन आहे ते सेम तसंच आहे, फक्त गाडी पुढे जायच्या ऐवजी गाडी मागे येणार. तर कधीच तुम्ही रिव्हर्स गिअरमध्ये जर असाल तर फक्त क्लचने जेवढा स्पीड मिळतो आहे तेवढाच द्या. फक्त जर मागे जर इन्क्लाइन वगैरे दगड वगैरे असेल तर तुम्हाला एक्सेलेटर वापरायचं आहे. ते पण आपण पुढे जाऊन बघूया. तर हे झालं गिअरचे पॅटर्न. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ते म्हणजे हा हँडब्रेक. बरेच जण जेव्हा नवीन गाडी घरची चालवतात किंवा मित्राची गाडी इंजिन चालू केल्यानंतर बरेच जण हँडब्रेक काढायला विसरतात. तर हँडब्रेक कशा प्रकारे रिलीज केला जातो
तर बघा तुम्हाला हँडब्रेक रिलीज करताना हे जे बटन दिलेलं आहे हे बटन तुम्हाला पुश करायचं आहे आणि थोडंसं वर उचला. बटन आतमध्ये गेलं की त्या बटन दाबूनच तुम्हाला पूर्ण खाली करून घ्यायचं आहे. हा झाला हँडब्रेक रिलीज झाला. त्याच्यानंतर जर हँडब्रेक लावायचं असेल तर बटन दाबायची गरज नाही, फक्त असा वर उचलून घ्या. तर बघा हँडब्रेकची सेटिंग प्रत्येक गाडीमध्ये थोडी थोडी वेगवेगळी असते. तर ह्या गाडीला एक थोडंसं घेतलं तर टक्कन जो आवाज आला म्हणजे तुमचा हँडब्रेक हा टाईट झालेला आहे. आणि जर तुमच्याकडे नवीन गाडी असेल किंवा काही गाड्यांना ते थोडंसं एकदम लूजमध्ये दिलं असतं, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं जास्त खेचायला लागणार. ते जी पण तुमच्याकडे असेल त्या गाडीचं तुम्ही हँडब्रेक व्यवस्थित समजून घ्या. परत बघा एकदा बटन दाबलं, वर उचलून तुम्हाला रिलीज करायचं आहे. आणि हँडब्रेक लावताना बटन दाबायची गरज नाही, फक्त असं वर उचलायचं हँडब्रेक लागलं जाणार. तर बघा त्यानंतर जे महत्त्वाचे पार्ट आहे ते म्हणजे तुमचे वायपर आणि इंडिकेटर. तर हे जे लिव्हर आहे वायपरच असतं, ह्याच्यावर आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकताय. आणि दुसरं जे इम्पॉर्टंट आहे ते इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे बघा जेव्हा पण तुम्ही गाडी मेन रोडला चालवत असाल, तुम्हाला जेव्हा लेन चेंज करायचं असेल, यू टर्न करायचं असेल किंवा 90 डिग्री टर्न करायचं असेल, तेव्हा तुम्हाला हे इंडिकेटर अराउंड 80 ते 90 मीटर अगोदर तुम्हाला इंडिकेटर चालू करायचं आहे. जेणेकरून तुमच्या पुढे जी गाडी असेल किंवा मागे जी गाडी असेल त्याला कळणार की तुमच्या गाडीचं इंटेन्शन काय, तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहात, राईटला जात आहे की यू टर्न करताय, हे त्या इंडिकेटरने कळणार. ते इंडिकेटर बघा असं जर तुम्ही खाली केलात तर हा राईटचा इंडिकेटर चालू झाला. हे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये पण एक इंडिकेशन येणार राईटचा. आणि गाडीच्या बाहेरचं पण इंडिकेटर तुम्हाला दिसत असेल. राईट साईडचं जे इंडिकेटर आहे ते सध्या चालू झालेलं आहे, जेणेकरून पुढच्या गाडीला मागच्या गाडीला तुमचं इंटेन्शन काढणार. जर तुम्हाला इंडिकेटर बंद करायचं असेल तर तुम्हाला अपोजिट डायरेक्शनला पुश करायचं आहे. सेम तुम्हाला जर लेफ्ट साईडला जायचं असेल, लेफ्ट साईडचं इंडिकेटर द्यायचं असेल तर तुम्हाला असं लेफ्ट साईडचं इंडिकेटर चालू करायचं आहे. तुमच्या आतमध्ये पण बघा इंडिकेटर होणार तुम्हाला. हे ड्रायव्हरसाठी असतं की आपली इंडिकेटर चालू आहे ते. आणि सेम तुम्हाला दिसत असेल की गाडीच्या लेफ्ट साईडचा पुढचा आणि मागचा इंडिकेटर चालू आहे, जेणेकरून समोरच्या गाडीला आणि मागच्या गाडीला तुमचं इंटेन्शन कळेल की तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहात ते. आणि बघा जे इंडिकेटर जे तुम्ही देणार हे तुम्हाला मॅन्युअली बंद करायचं असते. पण जेव्हा पण तुम्ही यू टर्न करणार किंवा 90 डिग्री टर्न करता जर तुम्ही इंडिकेटर देणार तर ते जर गाडी जर तुमचा टर्न होऊन जाणार तर त्यावेळेला ते स्टेअरिंगमुळे ऑटोमॅटिक पण बंद होतं टर्न झाल्याच्या नंतर. हे आपण प्रॅक्टिकली बघूया. फॉर एक्झाम्पल बघा आता आपण स्टेअरिंग इकडे टर्न केली तर इंडिकेटर बघा ऑटोमॅटिक बंद झालं. हे चालत्या गाडीमध्ये तुम्हाला कळून जाईल ते. आणि जर लेफ्टचं इंडिकेटर आहे, तुम्ही जर राईट साईडला जर व्हील दिलात तर ते इंडिकेटर ऑटोमॅटिक बंद होईल असं. तर हे झालं इंडिकेटरचा पार्ट. तर बघा आतापर्यंत आपण कारचे सगळे फंक्शनिंग बघितले आणि हे सगळे फंक्शनिंग प्रॅक्टिकली कसे यूज करतात हे आपण जेव्हा गाडी प्रॅक्टिकली चालू तेव्हा आपण बघणार आहोत. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा, जेणेकरून आपण जी पुढची जी व्हिडिओ अपलोड करू त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.